म्हणजे एवढी प्रतीक्षा करून पावसाळ्यात परत तेच. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे जर्नी बाईटच्या एका नवीन जर्नीमध्ये. तर आज आपण निघालो आहे कोल्हापूरकडे पुण्यातून. संध्याकाळची वेळ आहे, पाऊस चालू आहे भरपूर आणि माहिती आहे पुण्यामध्ये आता जवळपास अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि आज आपण अशातच एक जर्नी काढलेली आहे आपण कोल्हापूरच्या दिशेने. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोल्हापूरच्या सध्याची रोडची कंडिशन काय, कुठे कुठे रोड कंप्लीट झालेला आहे, काय परिस्थिती आहे, ही सगळी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला सुरुवात करूया आपल्या या जर्नीला. तर जस्टच आपण आत्ता पुण्यातून बाहेर पडतोय. तर आहे पाषाण एरिया आणि आपण बघूया आता ट्रॅफिक पण भरपूर लागणार आहे, कारण संध्याकाळी जसं तुम्हाला माहिती आहे वारजे ब्रिज असू दे किंवा नवले ब्रिजच्या आधीचा जे ट्रॅफिक आहे तर ते आपल्याला आता कव्हर करतच जायला लागणार आहे. तर बघूया आता कसं ट्रॅफिक वगैरे काय लागते. आणि या व्हिडिओमध्ये आपण मेनली बघणार आहोत की जे फ्लायओव्हर्स वगैरे आहेत ते पावसाच्या पाण्यामुळे काय काय वाट लागलेली आहे तेच बघायला पाहिजे. कारण जसं तुम्ही ऐकलं असेल जो मिसिंग लिंक आहे त्याची जर मिसिंग असेल तर मग बाकीचे किरकोळ रोड तर कुठं राहतील ते चेक करायचं आहे. तर आपले बरेच दोस्त मित्र सगळे असतात कोल्हापूर पुणे डेली ट्रॅव्हल करणारे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडा युजफुल राहील अशी होप्स करतो आणि त्या इंटेन्शनने हा व्हिडिओ बनवतो. जस्ट आत्ता पुण्यात ट्रॅव्हलला सुरुवात करून 2 किलोमीटर पण झालं नाहीत आणि ट्रॅफिक स्टार्ट. आता हे असे ट्रॅफिक छोटे मोठे ट्रॅफिक कवर करत करत आपल्याला 2-250 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आहे. चला बघूया किती टाइम लागतो. टुवर्ड्स पुणे ट्रॅफिक नवले ब्रिजपासून आपल्याला ट्रॅफिक कायमस्वरूपी तर बघायला मिळते. आणि या बाबांना गाडी इथंच थांबवलं. वा ब्रेकडाऊन असेल. कसं आहे ट्रॅफिक. लकीली मला सध्या वारजामध्ये काही ट्रॅफिक लागलेलं नाही, पण इथून आधी जेव्हा कधी पण मी संध्याकाळच्या वेळेस कोल्हापूरच्या दिशेने ज्यावेळी मी जात असतो त्यावेळी मला 100% ट्रॅफिक लागतं. पण आज थोडंसं मी लवकर निघालो, 5 वाजले सध्या आणि ट्रॅफिक काही नाही आहे. पण मुंबईच्या दिशेने जर बघू शकता तुम्ही आता माझ्या इथे की फुल ट्रॅफिक आहे, सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. जवळपास 2 किलोमीटरची रांग आहे. सिटीमध्ये पाऊस नाही आहे सध्या, पण माहिती नाही सगळं पूर्ण पॅक आहे. तर आता आपण येऊन पोचलो आहे आपल्या वर्ल्ड फेमस नवले ब्रिजवरती आणि आता पुण्याला बाय बाय करायची वेळ झालेला आहे. पुणे सिटी बाय बाय, भेटू लवकरच परत. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा जागोजागी रस्त्याची कामं पण चालू आहेत. तर त्यामुळे सांभाळून, कारण की रस्त्याच्या कडेने जसं तर बघितलं असे बरेच खड्डे डबरे जे पण आहे सगळं रस्त्यावर सध्या तुम्हाला व्यवस्थितपणे मिळणार आहे. त्यामुळं आपली वाहनं आणि आपली जबाबदारी सगळं घेऊन आपण व्यवस्थित प्रवास करायचा आहे सध्या. या रूटनं जर फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करत असला तर तुमच्यासाठी हा चांगला आहे, कारण की इथे पार्किंग आहे प्लस चार्जिंग स्टेशन पण आहे, चार्जिंगची व्यवस्था आहे आणि मेन म्हणजे हायजीन आहे. वॉशरूम वगैरे आहे ते एकदम क्लीन आहे, त्यामुळं फॅमिलीसाठी
मी सजेस्ट करतो तुम्हाला की एक छोटासा ब्रेक इथं घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर कापूर म्हणजे आपला जो मिनी बालाजीचा फाटा आहे तिथं आता ब्रिजचं काम चालू आहे. अजून काम अपूर्णच आहे. तर ह्या पावसाळ्यात तर वाटत नाही शक्य आहे, त्यामुळे इथं थोडंसं ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे पीक टाईममध्ये. आपण आलो आता खंबाटकी घाटापाशी. खंबाटकी घाटाची सुरुवात होणार आहे आणि इथं तुम्ही बघता अजून फ्लायओव्हरचं जो नवीन बोगदा आहे त्याचं काम चालू आहे. आता वन साईड बोगदा चालू केलेला आहे, म्हणजे कोल्हापूरकडून पुण्याकडे येताना जो बोगदा आहे तो चालू केलेला आहे, पण इकडच्या बोगद्याची अजून प्रतीक्षा आहे. अजून आपल्याला घाटामधूनच जावं लागणार आहे. होप सो लवकर हा पण रोड कंप्लीट होईल आणि आपल्याला लवकरच त्या बोगद्यातून जायला मिळेल. आता आपण साताऱ्यात पोहोचणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्या आधीच पावसाचं परत आगमन झालेलं आहे आणि हा थोडासा पॅच आहे तो पूर्णपणे खराब आहे आणि एकदम स्लिपरी झालेला आहे. पण बाकी ठिकाणी आतापर्यंत मला तसा रस्ता कुठं खराब नाही आहे. चांगला रोड बनलेले आहेत आणि बनत पण आहेत, त्यामुळं थोडंसं ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स स्मूथ आहे. मित्रांनो, मी आता कराडमध्ये पोचलो आहे आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर चालू झालेला फ्लायओव्हर अजूनही बंदच आहे. म्हणजे माहिती नाही कारण काय परत हा फ्लायओव्हर बंद केला आहे. म्हणजे एवढं काम केलं, उद्घाटन केलं, त्यानंतर पण हा फ्लायओव्हर बंदच आहे. हे बघा, इथे पूर्ण बॅरिकेड लावून दोन्ही साईडून परत फ्लायओव्हर बंद केलेला आहे. म्हणजे एवढी प्रतीक्षा करून पावसाळ्यात परत तेच. वरती ब्रिज बंद आहे, फ्लायओव्हर बंद आहे आणि खाली इथं बोट घेऊन जाण्यासारखी परिस्थिती झाली आहे. पाणी केवढं साठली ब्रिज खाली आणि परत ट्रॅफिक लागलेलं आहे. एवढी प्रतीक्षा केली या फ्लायओव्हरची, उद्घाटन पण झालं तरी पण अजून प्रतीक्षा करायचीच आहे एवढ्या भर पावसात. हे बघा, पाणीच पाणी, पाणीच पाणी. आणि या फ्लायओव्हर बंद असण्याचं कारण जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की नक्की कारण काय. कारण की आम्ही गेले 3-4 वर्ष झाल्याच्या खालूनच प्रवास करतो या फ्लायओव्हरच्या. आज पण तिथंच आहे, उद्घाटन होऊन पण. नक्की कारण काय, मे बी काय फर्स्ट लेअर टेस्ट चालू असेल. आडव्याची गाड्या आणि एवढा मोठा
काहीच पाणी. येस, फायनली मी पोचलेलो आहे. रात्रीचे वाजले 11 आणि पाऊस नंतर खूपच जास्त चालू असल्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही. रात्रीची वेळ होती आणि खड्डे पण भरपूर होते, त्यामुळे मी शूट बंद केलं. सो मी आता पोचलो आहे आणि ओव्हरऑल मला या जर्नीबद्दल सांगायचं म्हटलं तर एक 70 ते 80% रोड कंप्लीट झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी फ्लायओव्हरचं काम चालू आहे. जवळपास माझ्यामध्ये 4 ते 5 फ्लायओव्हर तर आहे जिथे काम चालू आहे अजून. पण एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे जिथे फ्लायओव्हर चालू आहे तिथे जो सर्व्हिस रोड आहे तो खूप खराब आहे. त्याच्यावरती स्पीड ब्रेकर्स पण आहेत, पण पाणी पण भरपूर साठलेलं आहे तिथे. तो स्पीड ब्रेकर पण खराब आहेत, म्हणजे फुटके आहेत, त्यामुळं बराच टाईम लागतो तिथे. आणि जो मेजर गोष्ट आहे ती पुणे टू सातारा जो आपला रोड आहे त्या रोडवरती मध्ये बरेच खड्डे आहेत. म्हणजे असं पॅच वगैरे नाही, बऱ्याच ठिकाणी बरेच खड्डे आहेत जे की विजिबल पण नाही आहेत. आणि जर त्यात पाणी साठलं तर डायरेक्ट त्या खड्ड्यातच मग वाहनांचं नुकसान हे फिक्स आहे. सो हे असे खड्डे थोडेसे बघून या, म्हणजे गाडी चालवा, जेणेकरून आपल्या वाहनांचं आणि आपलं काही नुकसान होणार नाही. आणि असे बरेच खड्डे आहेत त्या पॅचमध्ये. आणि बाकी जर तुम्ही कराडचं जर बोलायचं झालं तर कराडचा फ्लायओव्हर बंद होता, माहिती नाही का काम झालं आहे, उद्घाटन पण झालं आहे, परत बंद आहे. मे बी काय काम चालू असेल, कोणाला माहिती असेल तर कळवा कधी परत चालू होणार आहे. पण मी जेव्हा आलो त्यावेळी फुल पाणी साठलं होतं खाली, जिथून सर्व्हिस रोड जातो कराडमध्ये, आणि खालूनच सगळं वाहतूक चालू होती. कराडच्या फ्लायओव्हरती एंट्री नव्हती, दोन्ही साईडून सील होता. आणि जो आपला किनीचा भाग आहे, म्हणजे किनी टोल नाक्यापासून वगैरे पुढं कोल्हापूरपर्यंतचा सत्यानाश, काहीच रोड नाही आहे, पूर्ण काम चालू आहे. म्हणजे थोडा पॅच आहे पण बऱ्यापैकी काम चालूच आहे. सो असं काहीतरी सध्या रोडची कंडिशन आहे. सो बी केअरफुल, पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि जर तुम्ही जर्नी करणार असाल कोल्हापूर पुणे रिटर्न जर्नी वगैरे, तर यामध्ये एवढी काळजी घ्या. रस्ते थोडे अजूनही कच्चे आहेत. सो थोडंसं केअरफुली ड्राईव्ह करा आणि तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. ठीक आहे, तर मग चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ठिकाणी, एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.